MDTच्या दिलखुलास चर्चेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एका नामवंत कवीची चर्चा करणार आहोत. त्या चर्चेत एकूणच त्यांच्या ज्या कविता आहेत, त्यांचा जो जीवन संघर्ष आहे, तो आपण आज त्यांच्या चर्चेतून त्याची जी काही पानं आहेत ती उलगडणार आहोत. सध्या सोशल मीडियावर प्रचंड कवितेच्या संदर्भात गाजलेलं नाव म्हणजेच दंगलकार नितीन चंदन सेवेसर. चंदन सेवेसर हे सांगलीचे आहेत. त्यांच्या कविता प्रचंड अशा विद्रोही भाषा करणाऱ्या आहेत, कधी अंतर्मुख करणाऱ्या आहेत, व्यवस्थेला प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. त्यांच्या भाषेची निवड, शब्दाची निवड आणि शब्दफेकी याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. आणि अशाच व्यक्तीची आज आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. दिलखुलास चर्चेमध्ये नितीन चंदन सेवे तुमचे MNTच्या वतीने प्रथम मी स्वागत करतोय. तुमच्यासोबत चर्चा करण्यापूर्वी तुम्ही कोरोनाच्या लॉकडाऊनच्या या काळात शाळेनं जे आत्मकथन किंवा शाळेचं जे स्वतःचं स्वकथन आहे, तुम्ही तुमच्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे, ती प्रथम आपण कविता ऐकूया आणि नंतर आपल्या चर्चेस सुरुवात करूया. भिंती मुक्या झाल्यात, भिंती मुक्या झाल्यात, फळा रुसलाय रे, खडू उमटलाच नाहीये कित्येक काळ, ताटातूट झालीये सगळ्यांची. डस्टर पाहतोय एकटक कुठेतरी. हे मला ओळखलं ना? हो माझ्या बाळांनो, मी तुमची शाळा बोलतीये. मला तुमची खूप आठवण येतेय. कुठे हरवलात रे सगळे? हे रिकामे बेंच पाहवत नाहीयेत, किलबिल नाहीये वर्गात, की कसला दंगाच नाहीये. मला कायम जाग ठेवणारी बेल कित्येक दिवस झालं वाजलीच नाहीये रे. हो रे माझ्या पिल्ल्यांनो, मी तुमची शाळा बोलतीये. मला तुमची खूप आठवण येते. तुमच्या गोड आवाजात राष्ट्रगीत ऐकायची सवय, जोरात छाती फुगवून भारत माझा देश आहे म्हणून प्रतिज्ञा बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचा अभिमान, तुमच्या मधल्या सुट्टीतल्या तुमच्या डब्याला सुद्धा खूप मिस करतेय रे. एकटी पडलीये रे. हो रे माझ्या पाखरांनो, मी तुमची शाळा बोलतीये. मला तुमची खूप आठवण येते. हे कोरोना नावाचं खूप भयानक काहीतरी आलंय म्हणे. मला बंद केलंय. माझ्या लेकरांनो, तुम्ही व्यवस्थित आहात ना? स्वतःची काळजी घेताय ना? ऐकत नाही कुणाचंच तुम्ही. खूप खूप हट्टी आहात रे तुम्ही. हे आपलं मैदान सुद्धा खूप गप्प झालंय. सतत रडते रे सगळं बघून. हो रे माझ्या चिमुकल्यांनो, मी तुमची शाळा बोलतीये. मला तुमची खूप आठवण येते. ते पोलीस मामा, ते डॉक्टर अंकल, नर्स मावशी सगळे लढतायत रे जीव तोडून. आणि लढता लढता कोणी जीव सोडून निघूनही जाते कायमच. पण आपणच जिंकणार आहोत. हा कोरोना हरणार आहे. आपलं गेट पुन्हा उघडायचंय, पुन्हा वर्ग भरणार आहेत. माझी आठवण काढताय ना रे? मी तुमची शाळा बोलतीये. मला तुमची खूप आठवण येते. आजवर तुम्ही लिहिलात निबंध, माझी आवडती शाळा म्हणून. पण आता मी लिहिणार आहे, माझे आवडते विद्यार्थी म्हणून, तुमच्यासाठी, तुमच्यावर. तुम्ही या ना लवकर, वाट पाहतीये.
पुन्हा वर्ग भरतील, सर पुन्हा शिकवतील, मॅडम छान छान कविता म्हणतील. हो रे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मी तुमचीच लाडकी, तुमची शाळा बोलतीये आणि मला तुमची खूप आठवण येते, खूप आठवण येते, खूप खूप आठवण येते. धन्यवाद. सर, मी तुमची शाळा बोलते. तुम्ही शाळेला बोलकं केलं आहे. तुमची तळमळ, बरं. एकूणच शाळेच्या विषयीचं प्रेम, शिक्षणाविषयीचं महत्त्व तुम्ही तुमच्या कवितेतून सादर केलं आहे. अक्षरशः विद्यार्थ्यांनी शाळेवर निबंध लिहावेत किंवा शाळेचं सहकथन लिहावं, तसंच शाळेने विद्यार्थ्यावर कथन लिहिलेलं आहे. खूप सुंदर कविता आपली. अशा असंख्य तुमच्या कविता सुंदर आहेत. तुमची शब्दाची निवड, तुमची शब्दफेकी लाजवाब आहे. खरोखर आज आम्ही पण धन्य झालेलो आहोत. कविता कशी असावी तर नितीन चंदनसेवेने लिहिलेली कविता जशी आहे तशी आपली कविता असावी. सर्वांना हेवा वाटावी, सर्वांना आपलंसं करणारी. आपण आपल्या कवितेतून संपूर्ण महाराष्ट्राला आपलं केलेलं आहे. हा प्रवास तुमच्या गावातून जो सुरू झालेला आहे, आज माझ्या गावापर्यंत पोहोचला आहे, सर्वांच्या गावापर्यंत पोहोचलेला आहे. नेमका नितीन चंदनशिवे आहे तरी कसा, हा लोकांना प्रश्न पडलेला आहे. तुमचं गाव, तुमचं राहणं आणि एकूणच तुमचं बालपण थोडक्यात सांगा. माझं शिक्षण 10वी पर्यंतचं कवठे मंकाळला झालं. सांगली जिल्ह्यामध्ये एक दुष्काळी भाग म्हणून, दुष्काळी तालुका म्हणून सांगली जिल्ह्यातले 2 तालुके प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या नकाशात ओळखले जातात. एक आटपाडी आणि दुसरा म्हणजे कवठे मंकाळ. या कवठे मंकाळच्या दुष्काळी मातीत, पांढऱ्या धुराळ्यात माझं बालपण. वडील गवंडी काम करायचे, पाठीवर 4 सख्या बहिणी. अशा खडतर प्रवासामध्ये, संघर्षमय वातावरणामध्ये माझं बालपण गेलं. 10वी नापास झाल्यानंतर पुण्याला कामानिमित्त आलो. तिथून एक 10वीचा विषय सुटला. त्यानंतर हळूहळू एक्सटर्नल शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिक्षणाचं महत्त्व होतं आणि त्यातूनच मग कॉलेजच्या जीवनात जात असताना, पुढे येत असताना कवितेशी ओळख होत गेली, मित्र भेटत गेले. परंतु कविता तशी 6वी-7वी पासून हृदयामध्ये होती. आजोबा, आईचे वडील जे होते ते जी रेडिओ स्टार होते. कदाचित त्यांच्याकडून थोडासा वारसा आला होता. आणि आजी जी जात्यावर बसून ओव्या म्हणायची, त्याच्यात ती माझी नावं घालायची. हां त्या कडव्यांमध्ये माझं नाव कुठंतरी गुंफायची. मग ते हरभऱ्याची डाळ कधी भरडताना किंवा मका भरडताना सकाळी सकाळी तिच्या मांडीवर झोपून ज्यावेळेला तिचं ते ऐकत राहायचो, त्यावेळेला या शब्दांची ओळख होत गेली. तो गोडवा कुठंतरी आत भिनत गेला. तिथून कवितेला सुरुवात झाली. परंतु मंचावर कधी कविता सादर करत नव्हतो. ती पुण्यात असताना मी त्यानंतर माझा पुढचा प्रवास हा सुरू होत राहिला. सर, ज्या गावामध्ये तुमचा जन्म झाला, जिथे तुमचं बालपण गेलं, तिथे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की तुमचे आजी ती जात्यावर दळायची, गाणं म्हणायची, त्याच्यामध्ये तुमचं नाव गुंफायचे. म्हणजे ही प्रेरणा समजायची काय आम्ही? असं ती असेल प्रेरणा तर ती ती बाल अवस्थेतली किंवा बाल अवस्थेमध्ये जी समज होती तुमची, ती एखादी कविता कशी निर्माण झाली, त्यामागची काय पार्श्वभूमी होती? एक इयत्ता 5वीला असताना काव्य वाचन स्पर्धा शाळेमध्ये घेण्यात आली होती. त्यावेळेला त्याच्या आदल्या दिवशी मी एक कविता लिहिली होती, माझा पहिला शाळेचा दिवस म्हणून. त्या पहिल्या स्पर्धेत मला पहिलं बक्षीस त्या ठिकाणी मिळालं होतं. तिथून कवितेशी अगदी जवळीक साधली होती मी.
हां बोला सर. तिथूनच कवितेशी जवळीक साधत गेलो. कवितेची ओळख होत गेली. खरी कविता मला कॉलेज जीवनामध्ये सापडायला सुरुवात झाली. मी तुम फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची पुस्तकं ज्या वेळेला वाचायला घेतली, माझ्या जी वाचनात प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला आले, जी अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं ज्या वेळेला माझ्या हातात आली, त्यावेळेला त्यांचं एक वाक्य आहे की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ही कष्टकऱ्यांच्या, बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली पृथ्वी आहे. आणि मला जाणीव झाली की अण्णाभाऊंनी जी पृथ्वी सांगितलेली आहे त्या पृथ्वीवरचा मी आहे. त्या जी पृथ्वीवरचं दुःख, त्या पृथ्वीवरच्या वेदना म्हणजे माझ्या वेदना आहेत, ते अण्णाभाऊ सांगतात. आणि मग मला कुठंतरी ही व्यथा माझ्या कवितेतून मांडावीशी वाटली आणि माझ्या कविता त्या पद्धतीने यायला लागल्या. सर, तुम्ही गाव सोडलं आणि पुण्याला आलेत. तिथे वॉचमनची नोकरी केली, शिपाईची नोकरी केलेली आहे तुम्ही. हो. तर हा गाव ते वॉचमन हा संघर्ष कसा आहे थोडक्यात सांगा. कारण हा एकूण संघर्ष माणसाला कविता करायला शिकवतोय, लिहायला शिकवतोय. एकूणच बहुजन साहित्याची निर्मिती संघर्षशील माणसाच्या जीवनात जे घडलंय त्यातून झालेली आहे. आम्ही एकूण जे बहुजन साहित्यिक बघतो त्यांचे जेव्हा आम्ही आत्मकथन वाचतो तेव्हा प्रचंड असा संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये आलेला असतो. थोडक्यात तुमच्या जीवनाचा संघर्ष लग्नापर्यंत आणि लग्नानंतर तुम्हाला म्हणजे एक व्यक्ती तर माणूस कसा तरी जगतो, पण जेव्हा आणखी जबाबदारी पडते तेव्हा भाकरीचा संघर्ष आणि त्यात कविता या द्वंद्वामध्ये कविता कुठेतरी हारताना आम्ही बघतो. भाकरीसाठी जिंदगी बर्बाद होते. तुमचं एकूण जीवन कसं होतं थोडक्यात सांगा. पुण्यामध्ये गेल्यानंतर एक वेळ अशी आली होती की पुणे सोडून घरी जायचं, कारण पुण्यात नातेवाईक खूप होते. परंतु शहराच्या ठिकाणी पाहुणा जास्त 4 दिवसाचा पाहुणा लाडायचा असतो, नंतर तो मानगुटीवर पाहुणा बसू लागतो. त्याचं ते लक्षात यायला लागतं, लोकांची वर्तणूक आपल्याशी कशी होते. परंतु आपल्यामुळं शहरी वातावरणात जी रोजंदारीवर माझे मामा वगैरे काम करायचे त्यांनाही ते परवडत नसायचं. मला ते जाणवत होतं. एक माणूस जड होतंय त्या कुटुंबामध्ये हे कळायला लागलं. फार थोड्या दिवसात कळालं आणि तिथून गावी येण्यासाठी मी खडकी रेल्वे स्टेशनला आलो. मी तिकीट काढलं होतं सर मिरजेचं घरी येण्यासाठी, परंतु एक अपंग माणूस तिथं तिकीट काढतोय त्या घराजवळ बसला होता आणि मला एक डोक्यात विचार आला की याला हातपाय नाहीयेत तरी हा जगतोय. मला सगळं जी असताना मी घरी का जाऊ? आलोय घरदार सोडून तर काहीतरी मिळवूनच घरी मी पुन्हा गावी जाईन. मी आता असा जाणार नाही. आणि खडकी रेल्वे स्टेशनलाच माझं बसतान बसलं. म्हणजे मी तिथंच थांबायचं ठरवलं, कारण तिथं आडोसा होता, वरती पत्रे होते आणि अनेक जण त्या रेल्वे स्टेशनला रात्रीच आसरा घ्यायला येत होते. मी म्हटलं मी सुद्धा याच एका गर्दीतला होऊन आसरा घेऊ शकतो. आणि तिथं त्या प्लॅटफॉर्मवरती 2 माणसं मला प्रामुख्याने भेटली. त्या प्लॅटफॉर्मवरती वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला मला जवळून बघायला मिळाल्या. त्या प्लॅटफॉर्मवरती मला तृतीयपंथी लोक मला जास्त बघायला मिळाली. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती एक बच्चन नावाचा एक ताशा वाजवणारा माणूस, त्याचं नाव बच्चन मी ठेवलं होतं, त्याचं ओरिजिनल नाव मला माहित नाही, परंतु तो उंच होता, बच्चन सारखा दिसायचा. त्याची दाढी वगैरे ते फ्रेंच कट होता, कुठल्याच तरी परभणी साईडचा तो असावा. ताशा खूप चांगला वाजवायचा. आणि हा बच्चन आणि ती एक वेश्या व्यवसाय करणारी मंगल नावाची स्त्री, या दोघांचा लळा त्या आठवड्यात त्या रेल्वे स्टेशनला रात्रीचं झोपत असताना लागला. आणि ही 2 वेगळ्या टोकाची कलाकार असणारी माणसं आयुष्यात आली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकत. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. जी मंगल ही तमाशात काम करणारी होती आणि बच्चन कलेवर ताशावरती प्रेम करणारा माणूस होता. जी त्यावेळेला पुण्यात एका कॉलेजवरती मला त्या बच्चननं ते एका पेपरला बातमी आलेली दाखवली की खुली काव्य वाचन स्पर्धा आहे म्हणून. आणि त्या तुझ्या कविता जर म्हणतात, मी त्यांना मी कविता लिहितो, कधी कधी डायरीत जी लिहिलेल्या 1-4-5 कविता त्यांना वाचून दाखवायचं.
त्यावेळेला तो बच्चन म्हणाला की इथं तुझी कविता तू म्हणू शकशील, तू एक कविता म्हण, स्पर्धेत भाग घे, 5,000 रुपये बक्षीस आहे. मी म्हणालो मी कधी मंचावर गेलो नाही. तर ते मंगल जी होती ती तमाशात काम केलेली असल्यामुळे ती म्हणाली प्रॅक्टिस वगैरे केल्यानंतर ती आपण करून घेऊ. आणि मग दररोज रात्री तिथं प्रॅक्टिस सुरू झाली. आज ज्या कविता बोलतोय मी, जी कविता करतोय सादरीकरण माझं जे येतंय वाटतंय लोकांना ओरिजिनल, ते खरं तर त्या मंगलनं आणि ताशा वाजवणाऱ्या त्या बच्चननं मला हे सगळं माझ्या रक्तात पेरलं त्या काळात, की कुठं थांबायचं आहे, कुठं बोलायचं आहे, त्या शब्दात जीव कसा ओतायचा आहे, हे त्यावेळेला त्या दोघांच्या शिकवणुकीतून माझ्यात ते पेरत गेलं. आणि त्यांचा सर इतका विश्वास प्रचंड होता. हम्म. जी, मी ते तुम्ही स्पर्धेत गेलो आणि पहिलं बक्षीस घेऊन आलो होतो. ती ज्या स्पर्धेत तुम्ही गेलेत आणि हा. स्पर्धा जिंकली, पहिलं बक्षीस मिळवलं, ती कविता कोणती? ती कविता भारत मला माझा देश ऐकवली. आहे. ती कविता भारत ऐकवा मला. माझा देश आहे. कविता ऐकवतो ती. आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही. आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडंफार शिकलो, 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. वा, काही नाही हो, सगळे पोलिओचे डोस. जेव्हा आम्हाला वा, कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि अजूनही तिथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडतोय आणि जगाच्या नकाशात माझा देश ढसाढसा रडतोय. वा, विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो, इथं प्रत्येकाच्यात भांडणं लावणारा नारायण भेटतो. विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो, इथं प्रत्येकाच्यात भांडणं लावणारा नारायण भेटतो. याच नारायणाचा हात धरून अनेक जण जो तो धर्माच्या आणि जातीच्या वाटेनं पळू पाहतोय आणि जगाच्या नकाशात माझा देश ढसाढसा रडतोय. असल्या विविधतेने नटलेल्या परंपरेतच माझंही सौख्य सामावलं आहे म्हणत असताना याच देशातल्या अंधश्रद्धाही दिसते, याच देशातला कष्टकरीही दिसतो आणि याच देशातला बाबळीच्या लटकलेल्या फांदीवरचा शेतकरी सुद्धा दिसू लागतो. त्यावेळेला म्हणावंसं वाटतं, खरंच भारत माझा देश आहे. वा, वा. प्रश्न केलेला आहे व्यवस्थेला तुम्ही की खरंच भारत हा माझा देश आहे. कारण जो देश मी माझा मानतोय त्याने मला भुकेशी ठेवलं नसतं आणि तुमची ती भुकेची तडप, 19 भाकरीचा संघर्ष तुम्हाला असे शब्द शोधण्यासाठी भाग पाडत आहेत. सर, जेव्हा तुम्ही ही पहिली कविता तिथे सादर केली तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं का? त्यावेळेला लग्न नव्हतं झालं. जी, त्यावेळेला मी FYBA ला होतो. जी, जी, आणि एफ वाय आर्ट साईट बी होती. एला. जी, जी. आणखी एक कविता स्पर्धा होती. त्या कविते स्पर्धेमध्ये चांदण्यांवर चांदणी यावर कविता म्हणजे कविता स्पर्धा होती ती. तिथे खूप 4च ओळी म्हटलेल्या होत्या तुम्ही. मात्र त्या भेदक होत्या, व्यवस्थेला प्रश्न करणाऱ्या होत्या. भुकेच्या आगडोंब त्या एकूणच कवितेमध्ये दिसत होता. ती कविता काय आहे? कविता आता मला सध्या ते आठवत नाही, पण चांदण्यांवरती मी बोललो होतो. चांदण्या चांदण्यांचा जर ठेचून. काहीतरी, हा, हा. चांदण्या ठेचून स्वयंपाक करता आला असता तर आमचा स्वयंपाकाचा प्रश्न मिटला असता, वा, वा, असं वा. होतं. सर, तुम्ही तुमच्या कवितेच्या म्हणजे नावाच्या पुढे दंगलकार हा. असा शब्द असतो. ही दंगल कविता आहे की कविता संग्रह आहे? दंगलकार हा नेमका शब्द आला कुठून? तुमच्या आधी लागलेला हा शब्द तुमच्यातली विशेषता दाखवते आहे, काय सांगणार? हा. एक हिंदू मुस्लिम दंगलीवरती
दंगल जी नावाची मी कविता सादर करायचो कवी संमेलनामध्ये. जी पुण्यातल्या पिंपळे गुरवला कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला पुण्यातले एक माझे मित्र महेंद्र गायकवाड म्हणून तिथं आहेत, त्यांनी ते सूत्रसंचालनामध्ये पहिल्यांदा माझं नाव दंगलकार नितीन चंदनशिवे म्हणून घेतलं. जी मला त्यावेळेला ते खटकलं होतं आणि त्या रागातच मी ती दंगल कविता सादर केली होती. तर त्यानंतर पब्लिकही दंगलकार म्हणू लागला आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या वर्तमानपत्रालाही दंगलकारांनी जिंकली पुणेकरांची मने अशी बातमी झळकली होती. आणि त्यानंतर दंगलकार हे नाव चिटकलं आणि मलाही ते विशेष अगोदर त्याचं वेगळं वाटत होतं, पण म्हटलं आता वेगळेपण आलेच तर हे हरकत नाही नावाला चिटकवायला, आणि मी ते घेतलं. मराठी साहित्याची परंपरा आहे, कोणी काय वेगळ्या पद्धतीने नाव लागतंय म्हटलं, कसंही वाटत असलं तरी हे नाव राहू दे आपल्या नावासमोर, आणि ते बारसं त्या पद्धतीने झालं होतं. सर, ती दंगल कविता आम्हाला ऐकवली तर फार बरं होईल. त्यातून काय नक्की आशय आहे? हा, एकूणच दोन जातींना जोडण्यासाठी ती कविता आहे. आपला उद्देशच तो आहे की जाती जातीमध्ये जो दुरावा आहे तो, त्याचं सामाजिक ध्रुवीकरण कसं होईल, ते एका विचाराचे कसे होतील, ते फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेच्या विचाराचे कसे होतील, हा आपला उद्देश आहे. तुमची ती कविता दंगल नावाची आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ऐकून दाखवा. नक्की. दंगल. इयत्ता 7वीच्या वर्गात असताना शोएब माझा मित्र होता. इयत्ता 7वीच्या वर्गात असताना शोएब माझा मित्र होता. घराजवळ घर होतं, काळजाला उघडं दार होतं. घराजवळ घर होतं, काळजाला उघडं दार होतं. माझी आई, त्याची आम्मी, माझा बाबा आणि त्याचा आब्बा रोज ये जा करायचा कालवणाचा डब्बा. तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट. शोएबचा हात माझ्या हातात, माझा हात त्याच्या हातात. आम्ही रस्त्यानं शाळेला निघालो होतो तेव्हा. चौकात आल्यानंतर चौकात आल्यानंतर कुणीतरी रक्तबंबाळ डोक्यांनी पाहत सुटलं. दंगल झाली, दंगल झाली, दंगल झाली. आम्ही घाबरून एका टपरीआड दडलो तेव्हा. शाळेचं गेट बंद होताना दिसलं. तसा शोएब आनंदानं उड्या मारत बोल्या, क्या बे काल्या, ये दंगल इतनी अच्छी भी होती है क्या? देख ना, इस दंगल ने तो कमाल कर दिया. अपने स्कूल का गेट ही बंद कर दिया. छुट्टी मिली है, चलना वड्या में जाके मच्छी पकडेंगे. आम्ही ओढ्या काठी आलो तेव्हा ओढ्याचं पाणी लाल भडक झालेलं. लाल भडक पाण्यात पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत शोएब बोल्या, साल्या काल्या, ये दंगल इतनी गंदी भी होती है क्या? ये दंगल दंगल क्या होता है? मी म्हणालो, शोएब, आमची माणसं तुम्हाला मारतात, तुमची माणसं आम्हाला मारतात. शोएब म्हणाला, चल फिर आज दंगल दंगलच खेलेंगे. मी म्हणालो, शोएब, दंगल खरी झाली पाहिजे. तुमची टाळकी फुटली पाहिजे, आमची डोकी फुटली पाहिजेत. तू तेरे आदमीला, मी माझी माणसं आणतो. त्याचा हुसेन आला, मोहम्मद आला, सुलतान आला, माझा सुभाष आला, गणेश आला, लखन आला, आणि सुरू झाली त्या उन्हाळ माळावर आमची ती दंगल. तिकडनं दगड इकडं, इकडनं दगड तिकडं. ते रक्तबंबाळ, आम्ही रक्तबंबाळ. ते कोसळले, आम्ही कोसळलो. तेव्हा रांगत रांगत जवळ येत माझ्या जखमेवर हात फिरवत शोएब्या पुन्हा बोल्या, काल्या, लगा क्या? शाम को घर में आ जा, अम्मी ने बिरयानी बनाई है. मी म्हणालो, शोएब, तेरे माँ के हाथ की बिरयानी मुझे बहुत अच्छी लगती है. शोएब म्हणाला, तेरे माँ के हाथ की पुरणपोळी भी मुझे बहुत अच्छी लगती है. आम्ही घरी आलो तेव्हा टीव्हीवर बातम्या दंगलीच्या. दिल्लीत कुणाची सत्ता हादरली होती, विरोधक आक्रमक होत होते. संचारबंदी, जमावबंदी, कर्फ्यू लागला होता. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन, ॲम्ब्युलन्सचे आवाज. जखमींची संख्या कळत नव्हती, मरणाऱ्यांची संख्या उमगत नव्हती. आणि गंमत म्हणजे अंगणात टाकलेल्या पलंगावर त्याचा आब्बा आणि माझा बाबा दोघात एक चिलीम ओढत बसले होते. आता 26 वर्ष झाली त्या दंगलीला. आता 26 वर्ष झाली त्या दंगलीला. माझी मिशी वाढली, त्याची दाढी वाढली. माझ्या कपाळी अष्टगंध असतो गोल, त्याच्या कपाळी पांढरी टोपी गोल.
मी मंदिरातून बाहेर येतो, तो मशिदीतून बाहेर येतो. आता फक्त एकमेकांकडे पाहून ओळखीच हसतो आम्ही. आता एकमेकांकडे पाहून ओळखीच हसतो आम्ही. कारण तो मुसलमान झाला होता आणि मी हिंदू झालो होतो. वा कारण वा. तो मुसलमान झाला होता, मी हिंदू झालो होतो. मी नोकरीत गेलो, तो धंद्यात गेला. परवा सहज त्याच्या दुकानात मटण आणायला गेलो तेव्हा शोएब दिसला सुरीला धार लावताना, पायाखाली बोकड धरलेला. मला आठवली ती लहानपणाची दंगल, ती दोस्ती, तो लहानपणाचा माझा शोभ्या, त्याच्या शिव्या, त्या जखमा, ते खेळ, ती शाळा, ती दोस्ती. आणि सहज ते आठवत शोएब्याला म्हणालो, क्या बे साल्या शोएब्या, याद है क्या वो बचपन, याद है क्या वो दोस्ती, याद है क्या वो दंगल. साला तू तो अभी सब भूल गया, तू तो अभी बड़ा आदमी हो गया. तसा शोएब लहान झाला, त्यालाही ते आठवलं. आणि शोएब पुन्हा हुंदक्या देत बोल्या, साल्या बडे हम नहीं, साला ये धर्म बडा हो गया. आणि बोकडाच्या नरड्यावर सुरी कचकन फिरली. ते जात नसलेलं बोकड तडपडून मरत होतं. ते कुठला धर्म निभावत होतं हे राम जाने, अल्लाह जाने. राम जाने, अल्लाह जाने. राम जाने, अल्लाह जाने. अशी ती कविता दंगल वा होती. वा. खूप खूप छान सर. हे दंगल, दंगलचं वास्तव, या दंगलीवरून 4 ओळी मला आठवतात. मी तुम्हाला अच्छा. ऐकवतो. मी दंगलकर्त्याच्या पायाला स्पर्श करून म्हटलं दंगल घडवायची. मी वा. दंगलकर्त्याच्या पायाला स्पर्श करून म्हटलं दंगल घडवायची. माझा निरागस चेहरा बघून तो थोडा हबकला आणि दंगलीचे रेड बोर्ड त्याने माझ्यासमोर टाकले. माझा वा. निरागस चेहरा बघून तो थोडा हबकला. दंगलीचे रेड बोर्ड त्याने माझ्यासमोर टाकले. छोटी दंगल, मध्यम दंगल, मोठी दंगल. छोट्या दंगलीतच मोठ्या दंगलीचे बीज पेरलेली असतात. मी त्याला निमित्त विचारले. मी त्याला दंगलीचे निमित्त विचारले तेव्हा तो म्हणाला, मूर्ख माणसा, चिमूटभर गुलाल पुरेसा असतो दंगलीला. तो म्हणाला, मूर्ख माणसा, चिमूटभर गुलाल पुरेसा असतो दंगलीला. मी खादी झटकून टोपी सरळ केली. मी खादी झटकून टोपी सरळ केली आणि तोंडून गाणे आले, यह शहर है मन का, यहाँ की फिजा है निराली, यहाँ पे सब शांती शांती है, शांती शांती. या दंगलीने वाटोळं केलंय, जाती जातीमध्ये दुरावा निर्माण केलाय. या जाती जोपर्यंत विभाजित राहतील तोपर्यंत आपल्या देशाचं खरं नाही, आपलं खरं नाही. आपल्याला जोडायचं कसं, देश कसा जोडायचा, यासाठी चंदन शिवे सर प्रयत्न करायचे आहेत. हा सगळा प्रवास करत असताना जेव्हा तुमचं याला लग्न एक झालं, अनुसरून माझ्या 4 ओळी देतो तुम्हाला. तुम्ही आता जाती धर्मावर बोललात, मला वाटते ती ही योग्य जागा आहे ओळींची. जी ती सारे धर्म ग्रंथ वाचले, जी सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. वा. ती सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्माला थुक्का लावला आणि माणूस झालो. मी धर्माला क्या थुक्का बात लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो. मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो. सुंदर. मी जातीला चुना लावला आणि माणसात आलोय. माणसात. चंदन शिवे सर, तुमचं लग्न झालंय. हा. आपण परत आता तुमच्याकडे येऊया. तुमचं लग्न झालं. लग्न सुखाने संसार असावा, चालावा, प्रत्येकाचं स्वप्न असतं. लग्न झाल्यानंतर बरोबर. कविता ही तुमच्या बायकोची सवत बनली का, किंवा कवितेने तुमच्या घरचं एकूणच वातावरण कसं होतं? कारण आम्ही बघतोय कविता करणाऱ्या कवीच्या घरात बायको आली की बायको कवितेला सवत समजते. कारण तो कविता करणारा कवी झपाटलेला असतो, त्याला भान राहत नाही.
आणि मग एकुणीच्या कवितेनं आपला सत्यानाश केला आहे असं आपलं खटलं जे म्हणतोय वारंवार, किंवा आपली मंडळी म्हणते वारंवार. तुमचा काय अनुभव आहे? लग्न झाल्यानंतर पत्नीला एक कविता ऐकवायचो, पण कवितेनं पोट भरत नाही हे तिला चांगलं माहीत होतं. पुण्यातल्या पिंपळे निलक एरियामध्ये आम्ही राहत होतो. मी त्यावेळेला सिक्युरिटी गार्डचं काम करत होतो आणि 7 महिन्यांची ती गरोदर होती. त्यावेळचा मला प्रसंग जे आठवतोय. 3 महिने सर पगार झालेला नव्हता माझा जे आणि घर भाडं थांबलं होतं. घरातल्या टीव्हीचा रिचार्ज संपला होता. रोजचं दूध बंद झालं होतं. तिला सोनोग्राफी करायला सांगितली होती. 1200 रुपये त्या काळात मला मिळत नव्हते सोनोग्राफी करून घ्यायला. ती लवकरात लवकर जे करायची होती. घरचं वर्तमानपत्र येणं बंद झालं होतं. पेपर वाचायची सवय होती. खायला कमी असेल तर रोजचा पेपर तरी मला वाचायची सवय होती, पण तोही बंद करावा लागला होता. आणि एकूण तो दिवस असा आला होता, रविवारचा दिवस होता तो. त्या दिवशी घरात शेवटचे 70 रुपये राहिले होते. गॅस संपलेला होता जे आणि राशन सुद्धा घरातलं सगळं संपलं होतं. आणि त्यावेळेला तिनं 70 रुपये जपून ठेवलेले तेवढे राहिले होते आणि संध्याकाळचं एक वेळचं भात होईल एवढं तांदूळ तेवढे घरात राहिले होते. 2 कांदे होते, तेवढ्यात भागवायचं होतं आणि ती गरोदर होती. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो की कुणीतरी पैसे देईल, परंतु 3 महिने मी असंच ढकलत आणले होते, त्यामुळे कुणी पैसे देईल असं काही गॅरंटी नव्हती. आणि तिनं शेजारच्या घरातून एक लोकमत पेपर वाचायला आणला, जे मला आठवतंय. आणि त्या पेपरमध्ये एक जाहिरात अशी होती. ती जाहिरात वाचली आणि तिनं मला आवाज देऊन बोलवलं की जरा इकडे या. मी जवळ गेलो. त्यावेळेला त्या पेपरवरती जाहिरात अशी होती की चिंचवड येथे राज्यस्तरीय खुली काव्य वाचन स्पर्धा, रोख रकमेची 3 बक्षिसं. ती माझ्या जे चेहऱ्याकडे बघायला लागली आणि मला म्हणाली की तुम्ही कवी आहात ना? तर मी सांगितलं होय, म्हटलं हाय. तिनं ती जाहिरात माझ्या समोर धरली आणि म्हणाली, चंदन शिवे, तुम्ही जर खरंच कवी असाल तर या स्पर्धेला जा आणि या स्पर्धेतलं सगळ्यात मोठ्या रकमेचं बक्षीस घरी घेऊन या. माझ्याकडे 70 रुपये आहेत, तेवढे मी तुम्हाला देते. वा मी तयार झालो आणि तिनं हातात 70 रुपये ज्या वेळेला देत होती त्यावेळेला तिनं मला एक वाक्य बोलली की जर मोठ्या रकमेचं बक्षीस नाहीच मिळालं, तुम्ही स्पर्धा जिंकली नाहीत, तर संध्याकाळी घरी येताना कवी नितीन चंदन शिवे हा घरी आला नाही पाहिजे. फक्त नितीन चंदन शिवे घरात येईल. यानंतर आयुष्यभर तुम्ही कधी कविता लिहायची नाही. हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर तुम्ही स्पर्धेला जा, नाही तर जाऊ नका. आणि संध्याकाळची रात्र या 70 रुपये मध्ये निघणार आहे आपली. आणि मी ठरवलं की मला 70 रुपये दे, आज एक तर एक कविता जिंकेल किंवा मी हरेल मला माहित नाही, परंतु आज जुगार खेळायचाच. मी ते 70 रुपये घेतले. स्पर्धेच्या ठिकाणी आलो. त्यावेळेला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब होते. त्यांच्या हस्ते ते पारितोषिक वितरण समारंभ होणार होता. स्पर्धेला अनेक स्पर्धक, चांगले नामवंत कवी त्या काळातले आलेले होते. आणि सर त्याच दिवशी लोकमतला तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्या जे जीवनावरती एक लेख छापून आला होता. त्यांच्या तमाशाच्या फडाचं नुकसान झालं होतं आग लागून, आणि त्यावरती कुणीतरी तो लेख लिहिला होता आणि तो लेख माझ्या मनात भिनत होता. आणि मी कविता त्यावेळेला तमाशा ही कविता लिहिली, जी आजही जे अनेकांना खूप आवडते. ती कविता लिहिली आणि मी तीच सादर करायचं ठरवलं. पण त्या ठिकाणी मला एक महत्व असं कळालं. मी ज्या वेळेला स्टेजवरती चाललो होतो कविता म्हणण्यासाठी, माझं नाव पुकारल्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ती स्पर्धा होती. तर स्टेजवरती कोपऱ्यात बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्रित फोटो होता. जे माझ्या आयुष्यातला फार सर्वात मोठा क्षण तो होता. ती स्पर्धा वगैरे बाजूला ठेवा, आम्ही उपाशी होतो ते बाजूला ठेवा, पण रमाई आणि बाबासाहेबांचा एकत्र फोटो त्या काळात मी त्या क्षणाला बघितला आणि माझ्या अशी शरीरामध्ये एक वीज चमकल्यासारखं झालं त्या दोघांना एकत्रित बघितल्यानंतर.
इतकी प्रचंड ताकद आली की मी आज आत्मविश्वासाने इतकं सांगू शकतो की त्या क्षणाला मी जगातल्या कुठल्याही संकटावर मात करू शकलो असतो. कारण मी तेवढ्या पवित्र मनानं आणि तेवढ्या आतल्या गाभाऱ्यातून बाबासाहेबांना आणि मीराबाईंना बघितलं होतं. केवळ मी बहुजनांच्या वस्तीतून येतो म्हणून ती दोन नावं घेतोय असं नाही. मी आज नाही. देशपांडे असलो असतो किंवा कुलकर्णी असलो असतो किंवा भोसले किंवा शेख असलो असतो तरी सुद्धा माझं हे वाक्य हेच असलं असतं. काय मला कविता काय होती? म्हणायचंय तुम्ही समजू शकता. आणि जी मी जी कविता बोलली तमाशा. जी तमाशा त्यानंतर त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला 3रा नंबर पुकारला गेला, 2रा नंबर पुकारला गेला. माझं नाव नव्हतं, माझी धडधड वाढत होती. आणि 1ला नंबर माझं नाव पुकारलं सर, मला 1ला नंबर मिळाला होता. प्रचंड आनंदानं त्या स्टेजवरती गेलो, डोळ्यातून पाणी येत होतं. परंतु ते बक्षीस हातात येण्याच्या अगोदरच मी स्टेजवरून माझ्या पत्नीला दीपालीला फोन लावला आणि फोन वा लावल्यानंतर तिनं पहिल्या रिंगमध्येच फोन उचलला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि मी सांगितलं की 1ला नंबर आलाय. मला एक अपेक्षा होती तिनं माझं अभिनंदन वगैरे करावं. पण तिनं तसं काय अभिनंदन वगैरे म्हटली नाही. ती म्हटली ठीक आहे 1ला नंबर आलाय, ठीक आहे, रक्कम किती आहे तेवढं सांगा. आणि तिला रक्कम पाहिजे होती आणि मला बरोबर. कविता पाहिजे होती. आणि मी ते बडोले साहेबांच्या हातात ट्रे जाण्याच्या अगोदरच मी ते पांढरं पाकिट त्या ट्रे मधून उचललं आणि स्टेजवरतीच ते फोडलं. फोन कानाला तसाच होता आणि तिला फोनवरूनच सांगितलं 5,000 रुपये आहेत. आम्ही 20-25 सेकंद एकमेकांशी बोललो नाही. आणि ज्या वेळेला ते पाकिट घेऊन घरी आलो त्यावेळेला तिनं माझं स्वागत, मी कवी नितीन चंदन शिवेंचं या घरात स्वागत आहे म्हणून स्वागत केलं. आणि सगळ्यात अगोदर तिनं राशनची चिठ्ठी लिहिली. त्या राशनच्या चिठ्ठीच्या पाठीमागं मी कवितेच्या ओळी लिहिल्या की आमच्यासाठी कविता काय आहे ती तुम्हाला त्या जी ओळी जी ऐकवतो. की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा बोला सर. माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. त्या वा सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहीत नाही, पण कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते. पण कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते. अशा पद्धतीची वा वा. कविता. कविता त्यामुळं आम्हाला महिनाभर कवितेनं जी जी पुरून उरते. कविता आम्हाला महिनाभर पुरते. सर, काल कवी चंदन शिवे जिंकले होते. आज मात्र जीवनाच्या संघर्षामध्ये कवी चंदन शिवे की फक्त नितीन चंदन शिवे याच्यामध्ये कोण जिंकलेलं वाटते तुम्हाला? याच्यामध्ये सर नितीन चंदन शिवे लढतोय आणि कवी नितीन चंदन शिवे मोठा होतोय. वा वा वा. खूप सुंदर खूप सुंदर. हे सगळं जेव्हा हे शब्द जेव्हा आम्ही ऐकतोय हे तुमच्या एकूणच शब्दामध्ये धार आहे, शब्दामध्ये आशय आहे, तुमची मांडणी तर लाजवाब आहे. म्हणजे कोणाचं साहित्य वाचलं, कारण जेव्हा आम्ही नामदेव ढसाळ किंवा एकूणच हा जो साहित्यिकांचा प्रवास आहे, कवींचा जो प्रवास आहे, त्याच्यामध्ये एकूण तुमच्या एक कवितेवर कोणाचा प्रभाव जाणवतोय? ती आग आम्ही समजतोय की ती भुकीची आग आहे. तुमच्या एकूणच शब्दाची जी निवड आहे ती भुकेमुळे निर्माण झालेली आहे. परंतु जेव्हा माणूस वाचतोय आणि मग न कळत ती एक लाईन पकडते. म्हणजे असं तुमच्या जीवनात घडलं आहे का की तुम्हाला असं वाटतं आहे का की यांच्या कविता वाचल्यामुळे, म्हणजे निश्चितच तुम्ही अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलेलं आहे, त्याच्यापासून तर म्हणजे त्यांच्यापासून तर आम्ही सगळेच प्रेरणा घेतोय. परंतु शब्दाची निवड करताना, ती मांडणी करताना ते आशय फार महत्त्वपूर्ण असतात. तुमच्या एकूणच मुक्त छंदातल्या कविता असतात. कोणाचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतंय?
किंवा तुम्ही स्वतंत्र अशी शैली निर्माण केलेली आहे? काय सांगणार? मी प्रामाणिकपणे आणि स्वच्छ आणि पवित्र मनाने एवढं सांगू इच्छितो की मी माझ्या कवितेवरती किंवा माझ्या या लिहिण्यावरती विशेषतः मराठी साहित्यातल्या किंवा जगातल्या कुठल्याही भाषेतल्या साहित्यिकाचा कसलाही प्रभाव माझ्यावरती झालेला नाही. मी ज्याची त्याची कविता वाचून ज्याचा त्याचा अभ्यास करून मी त्या कवीला तिथल्या कुठं घ्यायचं आहे, त्याच्यातलं काय घ्यायचं आहे मी ते घेतलंय आणि एक समीक्षक म्हणून ते त्याचा विचार करून सोडून दिलंय. पण माझ्या स्वतंत्र शैलीवरती किंवा माझ्या कवितेवरती विशेषतः कुठल्याच कवीचा प्रभाव जाणवत नाही. फक्त लिखाणावरती माझी जी ललित वगैरे लिहितो त्याच्यावरती माझ्यावरती अण्णाभाऊंचा प्रभाव आहे एवढं मात्र निश्चित. आणि माझी प्रत्येक कविता ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येते. कधी मुक्तबंधात येते, कधी साचेबंधात येते, कधी उधळलेली असते. कुणी म्हणतो तो आडवा निबंध आहे, कुणी म्हणतो उभा निबंध आहे. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मी सरळ आणि तिरका आणि स्वच्छ बोलत असतो. मला एवढंच कळत असतं, आतल्या गाभाऱ्यातून, आतड्याच्या त्या नळीतून, बेंबीच्या देठातून, जे उपाशपोटातून जो हुंदका बाहेर पडत असतो, तो नटवत बसलात तर त्याचं वाटोळ होतो. तो हुंदका जसाच्या तसा ज्यावेळेला कागदावर उतरला जातो त्यावेळेला ती खरी कविता असते, मला असं वाटतं. मला माझ्या हुंदक्याचा जास्त माझ्यावरती प्रभाव आणि म्हणून म्हणत असतो की मी स्वतःच्या वेदनेचा बाजार करणारा माणूस नसून मी स्वतःच्या दुःखाचा बाजार मांडणारा माणूस नसून मी बाजाराची वेदना मांडणारा एक सरळ साधा शब्दांचा हमाल आहे. वा, अशा निश्चितच. पद्धतीनं आणि म्हणून सर, मानवतावाद जे जे मानवतावाद एकूण हा माझ्या कवितेचा गाभा राहिलेला आहे. मानवतावाद जसा तुमच्या कवितेचा गाभा आहे, तसाच व्यवस्थेशी तुमचा विद्रोह तुमच्या कवितेतून वारंवार आम्हाला दिसतोय. ही व्यवस्था असेल, जाती व्यवस्था असेल, त्या जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही आमचा कांबळे फार सुंदर मांडलेला आहे आणि आमचा कांबळेने तुम्हाला नवीन ओळख दिलेली आहे. दंगलकार तर हे तर लोकांना माहीत आहे. त्याचबरोबर तुमची जी कांबळे नावाची कविता आहे, म्हणजे कांबळे शाळेत गेला, मास्तरने फळ्यावर सरस्वती लिहिली, कांबळेने मात्र सावित्री लिहिली आणि मग त्याला मारलं. कांबळे हुकी चू करू शकला नाही. तुमची ती लयबद्ध कविता, तुमची एकूणच ती म्हणजे एक प्रतिनिधित्व साबित करणारी कविता, माझा कांबळे किंवा आमचा कांबळे, ही कविता आम्हाला ऐकून दाखवा. नक्की मी सादर करतोय ती कविता. आमचा कांबळे. आमचा कांबळे लय हुशार. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कंडला करून. कांबळे वर्गात गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे वर्गात गेला, मास्तरने फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग कांबळेला मास्तरनं असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, कांबळे मिशीत आला. तिनं विचारली त्याची जात. तो म्हणाला, मी माणूस, माणूस माझी जात, वेडे प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पाहू. कांबळे म्हणला पटत नाही. नातेवाईक म्हणाले जागरण गोंधळ. कांबळे म्हणला चालत नाही.
मित्र म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमतच नाही. मग घरच्यांनीच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी लय हुशार. कधीच नाही रडला, नुसताच कंडला करून. कांबळे आंबेडकरी चळवळीत आला. चळवळीचा वा. सगळा इस्कूट बघितला. गटतट पाहिले. कांबळे दुःखी झाला. कांबळे सगळ्यांना म्हणाला, सगळ्यांनी एकत्री द्या, एकत्री द्या, एकत्री द्या. बाबासाहेब समजून घ्या, चळवळ समजून घ्या, विचार समजून घ्या. सगळ्यांनी कांबळेकडं तिरक्या नजरेनं असं बघितलं. आणि मग आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे कधीच नाही रडला. कांबळे नुसताच कणला करून. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, पप्पा बाबासाहेब कोण होते? संविधान काय भानगड? आता मात्र कांबळे चिडला आणि त्यानं पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी लय हुशार. तो पण कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. देशात भ्रष्टाचार झाला, देशात बलात्कार झाले, देशात नोटबंदी झाली, देशात अत्याचार झाले, देशात विचारवंतांची हत्या झाली, देशात दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली. त्या वेळेला हा कांबळे चिडत राहिला. त्या वेळेला हा कांबळे व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवत राहिला आणि व्यवस्थेनं कायम त्याला तुडवत ठेवला. परंतु कांबळे कधीच रडला नाही, तो नुसताच कणला. आणि अशा कांबळेचं काय होतं? आता कांबळे वेडा झालाय. वेड्या आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. वा. आणि एका हातात तिरंगा असतो आणि मांडीवर संविधान. एका हातात वा. तिरंगा असतो आणि मांडीवर संविधान. आणि कांबळे मानवतेच्या गोष्टी वेड्यासारखा करत असतो. परंतु डॉक्टरही त्याला असे तुडवतात, असे तुडवतात, असे तुडवतात. पण कांबळे कधीच नाही रडत. कांबळे फक्त कणतोय करून. कविता झाल्यानंतर एक वाक्य मी जाणून बुजून बोलतो की असा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे. वा. तोपर्यंत हा मानवतावादी विचार पेरणारा देश जिवंत आहे. तोपर्यंत इथले महापुरुष जिवंत आहेत, त्यांचे विचार जिवंत आहेत. ज्या दिवशी हा कांबळे संपवायचा प्रयत्न ज्या दिवशी या कांबळेला संपवायचा प्रयत्न सुरू होईल त्यावेळेला कदाचित हा देश खूप मागे गेलेला असेल. पुन्हा एकदा गुलामगारीकडे आम्ही झुकलेलो असेल. आणि म्हणून मी म्हणत असतो की अशा कांबळेचा मला अभिमान वाटतो. या कांबळेला कुठली जात नाही, या कांबळेला कुठला धर्म नाही. हा कांबळे केवळ आणि केवळ फक्त एक भारतीय आहे, जो विज्ञान पेरलेल्या, मानवता पेरलेल्या उजेडाच्या रस्त्यावरून चालणारा एक वाटसरू आहे. आणि असा कांबळे प्रत्येक गावात आजही मला भेटत राहतो. आणि म्हणून ह्या देशावर आजही माझा विश्वास आहे. धन्यवाद सर. तुमचा कांबळे हा देशाच्या एकूणच बहुजनांचं प्रतिनिधित्व करतोय. या कवितेवर एक 4 ओळी तुम्हाला ऐकवतोय. तो मला म्हणाला, तू आपला बरा, सरळ वाटेने चालणारा, कोणाच्या अध्यात्नामध्यात. असे आहेत की तू आपला बरा, सरळ वाटेने चालणारा, कोणाच्या अध्यात्नामध्यात, सज्जनाचा मूर्तिमंत प्रतीक तू. नाहीतर तू कुठे, तुझा समाज कुठे? तुझा समाज गलिच्छ घाणेरडा, वेळ प्रसंगी अधिकारासाठी भांडणारा. वा. म्हणूनच तू वेळ प्रसंगी अधिकारासाठी भांडणारा. तू आमचा जिवलग मैतर, तू आमचा सखा, तू आमचा मैतर. तू आम्हाला साथ दे, आम्ही तुला हात देऊ. एक मिळून काम करू, तुला जगजीवन राम करू. वा. एक मिळून काम करू, तुला जगजीवन राम करू. मी त्याला हातातले संविधान दाखवले.
वा. मी त्याला हातातले संविधान दाखवले आणि तो घाम पुसत म्हणाला, माजल्यास आल्यानो, आणि चड्डीला पाय लावून पडून गेला. सर, वा. हे असे प्रतिनिधी समाजामध्ये आता निर्माण होत आहेत. कोणाच्या भिकेला किंवा त्यांना काही आमिष दाखवा, जसा कांबळे तसा हा, या दोघांच्याच बळावर या समाजाचा एक आधार आहे की हे प्रामाणिक लोक, चळवळीशी प्रामाणिक लोक या एकूणच चळवळीला, समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. मला तुमच्याकडे यायचं आहे, परत प्रश्न करायचा आहे की आता तुमचा जो उदरनिर्वाह आहे, की जिकडे तिकडे तुम्हाला बोलावलं जातं आहे, एका कुठेतरी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून, कुठेतरी कविता म्हणायला वगैरे, परंतु ते त्याच्या मागची जी त्यांची भावना असते की अशा पद्धती, जसे आम्ही असा विचार आला आम्हाला की नितीन चंदनशिवे सरांना या ठिकाणी बोलवावं. देशामध्ये जे चाललेलं आहे ते वास्तववादी कवितेच्या रूपातून ते मांडत असतात आणि त्यातून कसं आहे की हे एक माध्यम आहे आणि ते माध्यम म्हणूनही तुम्हाला लोक वारंवार बोलावतात. परंतु तुमचा जो उदरनिर्वाह आहे, प्रश्न असा आहे भुकेचा, ज्याच्यासाठी कविता लिहिलेल्या आहेत, ज्यांनी कविता लिहिण्यासाठी भाग पाडलं आहे. व्यवस्थेमध्ये आम्ही जर या व्यवस्थेत असतो तर कदापि सुचण्याचा प्रश्नच नसता, की सगळं अलबेल आहे. मग आम्ही झाडावर कविता केल्या असत्या, पाण्यावर कविता केल्या असत्या, फुलांवर कविता केल्या असत्या, जशा बामणाच्या कविता असतात. तुमचा जो कविता लिहिण्याचा एकूण अनुभव आहे, नंतर तुम्हाला बोलावण्यात आलं, याच्यामध्ये त्यांची जी भावना असते, निश्चितच समाजाला एक दिशा देण्यासाठी एक कविताचं एक माध्यम निवडतात ते. मात्र तुमचा एकूण प्रपंच आणि हे सगळं संमेलन वगैरे आहे, याचा ताळमेळ कसा लागतोय, याच्यासाठी तुम्हाला काय संघर्ष करावा लागतो? मला तुमचा अभिमान वाटतोय की एका कवीचं तुम्ही फार चुलीपर्यंत तुमचं मन गेलेलं आहे, तुमची नजर गेलेली आहे. तुमच्या या चॅनेलचा MNTचा कॅमेरा जगातला सगळ्यात ग्रेट कॅमेरा मी आज म्हणेन त्याला, की जिथं कोणाची नजर जात नाही तिथं तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन आलाय सर. खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला. ताळमेळ साधताना होरपळ होते, हे फार पूर्वीपासून अनुभव होते. कविता म्हणल्यानंतर मानधन मिळेल याची गॅरंटी नसते सर. तर मानधन मिळालं तर त्याच्यातही आपले कार्यक्रम अशा ठिकाणी होतात की संयोजक सुद्धा कोणीतरी रिक्षावाला असतो, कोणीतरी आपल्यासारखा चळवळीत झोकून दिलेला असतो. तो थोडेफार पैसे द्यायला बघतो, नाही असं नाही, तसं ते पैसे सुद्धा घेताना फार मोठं पाप करतोय की काय असं वाटायला लागतं. कारण तो इतका प्रामाणिक चळवळीशी त्याची धडपड बघत असतो आणि मग मला कुठंतरी मी पोपट झाल्यागत वाटतं. पण इतर ज्या वेळेला मी याच चळवळीत पोपटपंची करणारे बघतो, त्यांच्या मानधनाचे आकडे बघतो, त्यावेळेला थोडस मला वाईट वाटतं. पण असो, संघर्षाचा काळ असला तरी प्रत्येक वेळेला कविता घरात राशन आणून देत नाही, कामधंदा करावा लागतो. सध्या लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद आहे, परंतु या चळवळीत अनेक मित्र भेटत गेलेत, अनेक मित्र आहेत, त्यांनी कायम मदतच केलेली आहे, उभे राहिलेले आहेत संकटाच्या काळात. मी त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. उद्यापासून पोट भरण्यासाठी वेगळं काहीतरी नक्कीच करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कवितेचा म्हणाव तसा उपयोग जगण्यासाठी करता आलेला नाही किंवा करू शकत नाही, ही खंत आहे. आणि एक आपली कविता अशा समाजासाठी येते की जो समतेसाठी भुकेला आहे, त्याला संधी मिळते पण समता मिळत नाही. आणि त्या समता मिळवण्याच्या कविता आहेत, त्या क्रांतीच्या मार्गावरून जाणाऱ्या कविता आहेत, त्याला मानधनही तितकं मिळत नाही. म्हणून तो त्या विद्रोहाच्या डबऱ्यात त्या कविता या साहित्या सारस्वतांच्या दरबारातून बाजूला फेकल्या जातात. त्यामुळे म्हणाव तसा मंच जिथं पाहिजे तिथं मिळत नसला तरी आपल्या लोकांवरही माझा प्रचंड विश्वास आहे, केव्हा ना केव्हा तरी ते सत्य स्वीकारतील. पण मला कवितेचा धंदा किंवा कवितेचा बाजार या निमित्तानं तरी करावासा वाटत नाही. जगण्यासाठी जितकं पुरेसं आहे ते कष्टातून उभं करता येईल ते मिळवतही राहू, त्यात एवढी काय हरकत नाही.
परंतु खूप छान प्रश्न विचारला आणि मलाही कुठेतरी आतल्यात गलबलून आल्यागत झाले. याचं काय उत्तर द्यावं मला समजत नाही सर. बरं, हा सर. आता प्रश्न असा आहे की एकूण हे जेव्हा आपण हे कविता करतोय, तर हा कविता वगैरे संग्रह प्रकाशित झालाय का तुमचा? सर अजून माझा त्याच्याविषयी काय? कविता संग्रह अजून काव्य संग्रह प्रकाशित झालेला नाही. जी परंतु आतापर्यंत 18 कवींच्या काव्य संग्रहाला प्रस्तावना लिहिलेल्या आहेत मी. जी जी प्रस्तावना लिहिलेले आहे. आता एक कथा संग्रह आणि एक काव्य संग्रह अशी 2 पुस्तकं आपण जानेवारी मध्ये घेणार आहोत. करणार आहोत पुस्तकं आपण. कोरोनाचं संकट कधी टळतंय ते पाहून. बरं, एकूणच पुढची काय वाटचाल असेल आपली? पुढची वाटचाल खरं सांगायचं झालं तर कवितेच्या माध्यमातून हा समाज जागृतीचं काम चालू राहील. अनेक तरुणांना वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी कविता त्याचे शब्द खर्च केले जातील आणि विशेषतः म्हणजे मानवतावाद, मानवतेचं ध्येय घेऊन मी कवितेचा कंदील हातात घेऊन हा उजेड पेरत अंधाराच्या या गावातून चाललोय. कधी ना कधी उगवत राहील, हे सुरू राहील. पुढचं पुढं बघूया, परंतु मला विश्वास आहे या देशात मानवतेचा सूर्य लवकर उगवेल. समता असेल, समानता असेल, मानवता असेल. सर, जाता जाता तुमची सर्वात आवडलेली कविता या कवितेच्या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या अं, प्रेक्षकांसाठी ऐकावी. मी तुम्हाला अगोदर कवितेची कविता ऐकवतो आणि त्यानंतर माझी आवडती कविता तमाशा ती एक ऐकवतो. जी पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता. उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता. त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता. मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता. हिंदूच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता. मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता. मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता. इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता. आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही वा 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 कवितेची वा. भावना आहे. आणि आता जी जी माझी सगळ्यात आवडती आणि ती कविता घेतोय तमाशा. जिला पहिला नंबर जी जी मिळाला होता ती कविता मग सांगितल्याप्रमाणे. जी कवितेचं नाव आहे तमाशा. मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात. वा मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात. मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणीच्या अंबरात. शाहिराची ती लावणी बेधुंद ओठांवरती कत्तल करते काळजाची. आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची. गवळणीतली मावशी होते आणि रात्रभर गंमत करते नाच्याची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो. ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झोंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधुनी चाळ. हळूहळू उतरतात मग पायामधुनी चाळ. धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ. आग विझवते त्याच्या पोटाची आणि धावत जाते ओढ्या काठी त्या पाणवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटे लाज, मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी.
दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग. चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनयभंग. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो. बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो. आणि पांढर शुभ्र चांदणं वाहत जातं दूर देशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी छिनाल असते. पुन्हा नवं नाव, पुन्हा नवं गाव. अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फडात पिळतात मिशा. घरी पलंगावर झुरतात उषा. आणि सुरू होतो माझा तमाशा, तमाशा आणि तमाशा. सुरू होतो माझा तमाशा, तमाशा आणि तमाशा. पिढ्यानपिढ्या पायात घुंगर लावून जगणाऱ्या प्रत्येक तमाशात नाचलेल्या माऊलीला ही कविता अर्पण. विशेषतः विठाबाईंना ही कविता मनापासून अर्पण. सर, हा प्रवास तुम्ही इथपर्यंत तुमचा सुरू आहे. कविता हा तुमचा श्वास बनतोय, कारण त्या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला एक म्हणजे कंदील हातात घेतलेला जसा एक वाटेसरू असतो, वाट दाखवणारा वाटेसरू, अशा पद्धतीचं तुम्हाला वाटत असतं की माझ्या कवितेतून जे काही घडत असेल तर ते माझ्यासाठी चांगलं आहे, समाजासाठी चांगलं आहे. तुम्ही वारंवार तुमच्या कवितेमधून तो जो तुमचा विद्रोह असतो तो तर आम्हाला दिसतोच, पण एकूणच तुम्ही नवकवी आता अलीकडे जे काही लिहिणारे लोक असतात त्या लिहिणाऱ्या लोकांसाठी, जे नवयुवक असतील, जे कविता लिहिणारे असतील, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? शब्दाची निवड, ती मांडणी, एकूणच कशासाठी त्यांनी लिहावं, त्याचं लिहिणं हे काय करू शकते हे सिद्ध केलेलं आहे की अण्णाभाऊ साठेंनी जे लिहिलेलं आहे जगामध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे. ते केवळ साहित्यिक म्हणून नव्हे, त्यांचा एक मानवतावादी दृष्टिकोन, क्रांतिकारी विचार, त्या विचाराला या ठिकाणी वारंवार सलाम केला जातोय. लिहिण्याची ताकद, पेनाची ताकद युवकांना तुम्ही कसं समजवाल? मी लिहित्या हातांना फक्त एवढंच सांगेन की पहिल्यांदा हे चेक पहिलं केलं पाहिजे की आपल्या लिहिण्यानं मराठी साहित्याचं नुकसान तर होत नाही ना. किंबहुना बहुजनवादी जे साहित्य आहे त्या साहित्याचं नुकसान तर होत नाही ना. आपल्या लिखाणाचा नेमका उद्देश काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हल्लीची मुलं लिहितायत परंतु त्यांचा अभ्यास मला थोडासा कमी जाणवतोय. गडबड करतायत, ती गडबड करता कामा नये. माझ्या जवळजवळ 8-10 वर्षाच्या या काळामध्ये माझ्या अजून 100 कविता सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. जी. आणि 2 वर्षामध्ये इथं 15 ते 20 पुस्तकं यांची प्रकाशित होतातच कशी, हाही मला प्रश्न पडतो. 10 वर्ष झाली मी अजून 100 कविता करू शकलेलो नाही. 100चा आकडा झालेला नाही. मला अजूनही मला खात्री नाही माझ्या 60 कविता होतील की नाही, 10 वर्ष झाली तरी. कारण एक एक कविता तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल. त्या पद्धतीने तुमची कविता किती परिणामकारक जाणार आहे, तुमच्या कवितेत ताकद किती आहे त्या शब्दांची. आणि एक मला विशेषतः सांगायचं वाटेल की कुणाचीही उपमा कुणाला देऊ नका. बऱ्याच ठिकाणी मी मतदारसंघातल्या मतदाराची ज्या वेळेला एखाद्या कविता येते की त्याच्या संस्था चालकाला किंवा आमदाराला खुश करण्यासाठी काही कवितेच्या ओळी माझ्या परवा वाचनात आल्या होत्या की एका आमदारावरती त्या कवी लिहिली होती, कविता लिहिली होती. तुम्ही सूर्य हो, तुम्ही हमारे फुले हो, तुम्ही हमारे शाहू हो, तुम्ही हमारे आंबेडकर हो. तर मी त्या कवीला फोन केला होता. विशेषतः फोन त्याला मी इतक्याच वेळेसाठी केला की तू लिहितोयस पण तू काय लिहितोयस हे जरा समजून घे. सूर्याची उपमा फक्त जगात बाबासाहेबांना देता येऊ शकते. म्हटलेलं होतं त्या आमदाराला, त्यानं जाणता राजा म्हणून लिहिलेलं होतं. त्या आमदाराला तुम्ही हमारे फुले हो, तुम्ही हमारे शाहू हो, तुम्ही हमारे आंबेडकर हो, असंही त्यामध्ये त्या कवितेत त्यानं यमक जुळवताना अर्र केलेलं होतं. मी त्या कवीला एवढंच सांगितलं की तुम्ही शब्द लिहिताय, शब्दांची उधळण करताय, शब्द इतकेही स्वस्त करू नका की ते कोणावरही उधळायला, कुणाची उपमा कुणाची तुलना कुठं करायची
हेही कवींनी समजून घेतलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. कारण समोर आपण देत असतो. कवी हा पेरणारा माणूस असतो. आणि एक जी लक्षात ठेवलं पाहिजे की एक मराठी कवितेचा इतिहास भविष्यात केव्हा कविता लिहिला जातो त्यावेळेला देश पेटवणाऱ्यांच्या यादीत आपली कविता होती का देश विझवणाऱ्यांच्या यादीत आपली कविता राहील याची काळजी लिहिणाऱ्यांनी घेतली पाहिजे, वक्त्यांनी घेतली पाहिजे, लेखकांनी घेतली बरोबर. पाहिजे, जे जे लिहितायत बोलतायत या सगळ्यांनी घेतली पाहिजे. सर, शेवटचा असा प्रश्न आहे की तुमच्यामध्ये कवी जसा आहे तसाच एक वक्तासुद्धा दडलेला आहे. आता ही कविता सादर करतोय हा एक वक्ता आहे, परंतु जे वो मी असं ठरवून सर कधी पाठ करून पाठ वगैरे पाठांतर वगैरे करून मी कधी भाषण करत नाही किंवा इतका जास्त अभ्यासही माझा एक तास भाषण करण्यात नाही. परंतु जे बोलतो बरं बोलण्याऐवजी मी खरं बोलतो, माझ्या मोकळ्या ढाकळ्या शैलीत बोलतो, माझ्या ग्रामीण भाषेत बोलतो. लोकांना जसं पाहिजे तसं मी बोलत नाही. मला जे बोलायचं आहे तेच मी बोलतो. लोकांच्या सोयीनं मी बोलत नाही. हा माझ्यातला कदाचित चांगला गुण असेल वाटते. लोकांना जे आवडते ते मी कधीच लिहू शकत नाही, बोलू शकत नाही. मला जे द्यायचं आहे त्याच्यापासून मी कधी वेगळं होऊ शकत नाही. लिहिण्यात आणि जगण्यात अंतर फार कमी असावं असं म्हणतात, परंतु माझ्या लिहिण्यात आणि जगण्यात मला अंतरच ठेवायचं नाही. लिहिण्यात, जगण्यात आणि बोलण्यात अंतरच ठेवायचं नाही. धन्यवाद सर. तुम्ही आणि मला सुद्धा एकूणच खूप तुमचा हा बोलतं केलं जी आणि तुमचा जीवन MNT चा कॅमेरा जी खूप जबरदस्त कॅमेरा आहे. त्यात तुमची खुलं करण्याची एक भाषाशैली मला फार आवडली. मला तुम्ही बोलतं केलं, मला बोचरं केलं, टोचरं केलं. मला फार वेगळ्या पद्धतीने तुम्ही आज बोलायला भाग पाडलं. दंगलकार वेगळा बघायला तुम्ही मला ओपन करायला सांगितलात, नितीन वेगळा करायला सांगितलात. लग्नाच्या अगोदरचा नितीन तुम्ही माझ्याकडून आज खुला करण्याचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी माझ्या आयुष्याची बरीच पानं तुम्ही पलटायचा फार प्रयत्न केलात आणि तुम्ही यशस्वी झालाय. कदाचित समोर समोर तुम्हाला सर, भेटायला मला फार भीती वाटते आता की जीवन सर नाही नाही माझं नाही. जीवन पूर्ण नाही. तुमचं नाव खूप मला आवडलं. ते तुम्ही जीवन म्हणजे तुम्ही सगळ्यांचं जीवन तुमचा कॅमेरा तिथं पोहोचतोय. मी खरोखर या तुमच्या चॅनेलला मनापासून शुभेच्छा देतो. मला जे पाहतायत त्यांना मी विनंती करतो की ह्या चॅनेलला कायम तुम्ही फॉलोअप करत राहा. इथं खूप काही चांगलं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सर, तुमच्या एकूणच जीवनाची जी पानं उलटलेली आहेत ती सांघिक यशाचं एक काय म्हणतात त्याला एक फळ आहे. बरोबर. संघटन आणखीन एक सर मला संघ एक माफ आहे, करा, संघटन एकच आहे. ओळ ओळ एकूणच बोलतोय मी, एकच ओळ बोलतोय. या यशामध्ये जे माझ्या आजच्या यशस्वी प्रवासामध्ये कवितेच्या मला जे माझे मित्रमंडळी भेटले, वॉचमॅन काम करताना, हाऊसकीपिंगचं काम करताना, झाडू खात्यात काम करताना, भाजीपाला मी पुण्यात विकायचो ती काम करताना, ही माझे जे मित्र होते, मला सांभाळून घेत होते, माझी कविता ऐकत होते, माझे पहिले प्रेक्षक होते. या सगळ्या मित्रांचाच माझ्या कवितेच्या या यशात फार मोठा वाटा आहे आणि तो कायम त्यांचाच राहील. माझ्या पत्नीपेक्षा सुद्धा मी त्या मित्रांच्या त्याला घरच्यापेक्षा मी त्या माझ्या मित्रांच्या प्रयत्नांना आणि त्यांच्या त्या प्रेमाला मी जास्त या ठिकाणी महत्व देतो. आता ते कुठं कुठं विखुरलेले आहेत माहित नाही, परंतु मी कायम त्यांचा आभारी आहे. सर, आंदोलनामध्ये शिक्षणापेक्षा प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा असतो आणि प्रामाणिक माणसाचे शोध घेणं हे आंदोलनकर्त्या माणसाचं काम आहे किंवा आंदोलनकर्त्या लोकांचं काम आहे. आपण गावागावातले असेच प्रामाणिक लोक, बुद्धिजीवी लोक शोधून काढूया. तुमच्यासारख्या लोकांनी निश्चितच या एकूणच साहित्य क्षेत्राचं नेतृत्व करावं. आम्ही तुमच्यासोबत असू. आपण या ठिकाणी आलात. एकूणच तुमचा जीवन प्रवासापेक्षा तुमच्या एकूण ज्या आंदोलनात्मक कविता आहेत त्या प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, विद्रोह निर्माण करणाऱ्या आहेत, धगधग निर्माण करणाऱ्या आहेत. तुमच्या कवितेला आम्ही सलाम करतोय
आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आहे. MNTच्या वतीने आपले आभार व्यक्त करतोय आणि प्रेक्षकांना विनंती करतोय की हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, फेसबुक लाईक करा, आपल्या मित्रांना ह्या एकूणच कार्यक्रमाच्या ज्या काही क्लिप्स आहेत त्या पाठवा. हा संदेश घराघरात गेला पाहिजे, कारण MNT हे उद्देश, विचारधारा आणि सिद्धांताला वाहिलेलं असं एकमेव भारतातलं असं पोर्टल चॅनल आहे. केवळ आणि केवळ उद्देश, विचारधारा आणि सिद्धांत याला घेऊन चालणारं हे पोर्टल घराघरात गेलं तर निश्चितच चंदन शिवे सरांसारखे किंवा समाजामध्ये जे काही असे बुद्धिजीवी लोक आहेत, साहित्यिक आहेत, एकूणच विषयाची मांडणी करणारे लोक आहेत, त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत जातील. त्यातून नवं काही शिकायचं आहे का हे ते नवशिक्षित लोक समजून घेतील. चंदन शिवे सर परत एकदा या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद. आज रात्री 9 वाजता MNT प्राइम टाइम विचार विमर्शमध्ये धर्म की राजनीति, बहुसंख्यक या अल्पसंख्यक की अंततः शासन वर्ग को सत्ता में बनाए रखने की साजिश है या विषयावर रात्री 9 वाजता हिंदीमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत सहभागी आहेत निर्मला भाकरे, सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्रामधून, तसेच परवेज हनीफ हे उत्तरांचलमधून आहेत, इंजिनियर CD रजक हे बिहार भागलपूरमधून आहेत, ते लेखक आहेत, डॉक्टर LJ कानेकर राष्ट्रीय अध्यक्ष मूलनिवासी संघाचे डॉक्टर कानेकर हे या विषयावर मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर बामसेपचे राज्य युनिट राज्य उपाध्यक्ष पंजाबवरून मोहन सिंह सोहल हे या विषयावर आपलं मत व्यक्त करतील. आपण 9 वाजताचा कार्यक्रम आवर्जून बघावा ही सर्वांना या ठिकाणी विनंती. धन्यवाद.